एकूण दुसऱ्या कुणावर तरी प्रेम होतं तर तुमचं? होतं नव्हे, अजूनही आहे. माझ्या रत्नाकरवर अगदी लहानपणापासून प्रेम करत आले. केवळ आबांच्या इच्छेखातर तुमच्याशी लग्नाला तयार झाली. तेव्हाच त्या रत्नाकरनी एवढा धाडसी भेद केला. धाडसी भेद? हो. कसला? तुम्हाला पळवून नेण्याचा. स्वकुशीने गेला नाही तर तुमच्या मुसक्या बांधून नेण्याचं ठरवलंय त्याने. नाही, खोटं खोटं हे सगळं. माझ्या रत्नाकरच्या हातून कुठलंही वाईट कृत्य घडणार नाही. मला दुःख देणारी कुठलीही गोष्ट तो करणार नाही याची खात्री आहे मला. अगं तुझा रत्नाकर काय लायकीचा आहे ना, ते लवकरच कळेल तुला. नाही, पाहिलंच पाहिजे त्यानी माझी कविता. अरे थांब, सोडा मला. अरे बोलतच. ही माझी कविता. कविता? काय आहे कविता? अरे हा नुसता कोरा कागद आहे. अरे अच्छा, नवरी मागेच राहिली, नुसता घोडाच पुढे आला, पुढे गेला बाशिंग मधून. थांबा. मेघना, झालं बोलून तुमचं? हो, अतिशय आवडला मला तिचा स्वभाव. तिच्यासारखी मला पत्नी मिळते हे मी माझं भाग्य समजतोय. बरं, येतो मी आता. ही माझी कविता. रसिका किती हा मेला, माझी कविता फाडून गेला. रसिका किती हा मेला, माझी कविता फाडून गेला. रसिका किती हा मेला. बंडू, ए सरिता, कुशाबा, अरे गेली कुठे ही सारी? बंडू, ए कुशाबा, धावा लवकर. आबा काय झालं? आणि स्वस्त काय बसला? चला आटपा, तयारी झाला का लवकर? अरे तोंड काय बघताय एकमेकांची? पाहुणे आजच साखरपुडा उरकून घ्यायचं म्हणताय. कुशाबा, तू गावात जा आणि संपूर्ण गावाला साखरपुड्याचं निमंत्रण देऊन ये. चल निघ लवकर. ए, तू कुठं निघालास? झोपायला चाललोय. डोकं उठ. काय होत नाही, आम्ही ओळखतो तुझी सारी नाटकं. इकडे या सगळी. ही यादी आहे सामानाची. ही यादी घेऊन जा आणि वाण्याकडून संपूर्ण सामान घेऊन ये. पैसे खात्यावर यायला सांग. वात्रट कार्टा. साखर 5 किलो, चहा पावडर अर्धा किलो, अख्खी सुपारी 100, तंबाखू पाने 500. आबानो, बिडी बंडल नाही लिहिला, लिहू का? खाना खाना होकर चल. चित्रगुप्ता, तू काय करतोय? पाप पुण्याचा हिशोब करतोय. पाप पुण्याचा हिशोब करणारा बसलाय वरती. तुम्ही त्रास घेऊ नका. मग दुसरं काय करू मी? पोस्टात जा. तुझ्या वडिलांना विश्वासरावांना तार करून इथं बोलव. म्हणावं सरितेच्या लग्नाला या. म्हणावं सर्वांनाच घेऊन या. अरे नुसती मुंडे काय हलवतोस नंदीबाईला सारखी? लग्नालाच बोलाव, नाहीतर बोलवशील बारशाला. नवऱ्या मुलाला अगदी चतुर्भुज करण्यासाठी बोलावतो सर्वांना. चल, मलाही श्याम भटाकडे जायचं आहे लग्नाचा मुहूर्त काढायला. बरोबरच निघू आपण.
बांधून आहे. चालू कर. नाही पाटील, बाई माणसावर हात सांगाल तर आपल्या बाचन होणार नाही. हा एखादा मर्दावर पडता म्हणून आपण तयार आहे, पण असलं हे नामर्दाचं काम अशी आहे रे. माघार घ्यायला का तुला पगार देतोय? पाटील, तुमच्या शत्रूपासून तुमचं रक्षण करायच्या बलीवर चाके धरले मी, पण बाई माणसावर अरे लेकरावर हाता सांगाल तर आपल्या बाजू होणार नाही. मला नको तुमच्या घरी. थांब थांब, मी करतो ते नामर्दाचं काम, पण तू इथं तयारीत राहा. जो आडवा येईल त्याचा मुर्दा पाड. हा, त्याची फिकीर करू नका, आपली प्लॉट तयार आहे. शांत व्हा इनामदार, शांत व्हा. अहो जीवाचा असा संताप करून घेऊ नका. प्रथम मीच काय सांगतो याचा नीट विचार करा आधी. इनामदार, अहो माझी भावी वधू नाहीशी झाल्याचं कळताच तुमच्याप्रमाणे मीही शोधायला गेलो. पूर्ण रात्रभर शोध केला तेव्हा सापडली दोघं. गेली गेली कुलांगार कार्टी तोंड काळं करून गेली, आमची आबरू घेऊन गेली. या इनामदाराची इब्रत आज धुळीला मिळाली. इनामदारांच्या घराण्याला कळंक लागला कायमचा. एका लपंग्याचा हात धरून पळून गेलेल्या मुलीचा बाप म्हणून लोक आमच्याकडे बोटा दाखवतील, थुंकतील आमच्या तोंडावर. अरे नको नको, हे मानाने नको आणि हे लाजीरवाने चिन्ह नको. इनामदार, तुम्हाला बोललो ना शांत व्हा. कशाला उगाच जीवाचा संताप करून घेताय? इनामदार इनामदार, हो माझी भावी वधू नाहीशी झाल्याचं करतात मीही शोधायला निघालो. पूर्ण रात्रभर शोध केला आणि तेव्हा सापडली दोघं. सापडली? हो. कधी? कुठं? मेघनाथ, पत्ता सांगा त्या हरामखोराचा. असं जाऊन खंडोळ करतो त्याची. आणि तेव्हाच कळून चुकलं मुलगी निर्दोष आहे, निष्कलंक आहे. तिचा काहीही दोष नाही हो त्यात. तिला जबरदस्तीनं पळवलंय. मेघनाथ, खरं सांगता हे? हो सरिता निर्दोष आहे? हो. असणारच. इनामदारांची औलाद आहे ती. असलं कुळाला कलंकित करणारं कृत्य कधीही करणार नाही ती. मेघनाथ, आम्हाला इतका आनंद झालाय म्हणून सांगू. इनामदार, पण एका गोष्टीचा विसर पडलेला दिसतोय तुम्हाला.
तुमची मुलगी जरी निर्दोष असली तरी जगाची खात्री कशी पटवणार तुम्ही? समाज तिला कलंकित समजणार. प्रियकराबरोबर पळून जाऊ त्याच्या संगतीत एक रात्र राहिलेल्या मुलीच्या पावित्र्याविषयी जग साशंकच राहणार. कुणीही लग्नाला तयार होणार नाही अशा मुलीबरोबर. तुम्ही सुद्धा हो, मी सुद्धा. मेघनाथ, अहो, मी सुद्धा एक समाजाचा घटक आहे. त्याच्या विरुद्ध जाऊन कसं चालेल मला? माझ्या वडिलांच्या, भाऊ बंधांच्या, समाजाच्या विरोधाला मी कसा तोंड देऊ शकणार? नामदार, माझा नाईलाज आहे आणि माझा नकार कळवण्यासाठीच इथं आलो होतो. येतो मी. थांबा मेघना, तुमच्याशिवाय आमच्या मुली बरोबर कुणीही लग्न करणार नाही. खरंच सगळेजण तिला पतिताच ठरवणार. फक्त तुम्हीच चुकी करू शकता तिला. मेघनाथ, आम्ही आमचा मोठेपणा विसरून मुलीच्या सुखासाठी पदर पसरतो तुमच्या पुढे. एका निरपराध मुलीचा उद्धार करा. हे उपकार तुमचे मी कधीही विसरणार नाही. इनामदार, फार मोठ्या संकटात टाकतात तुम्ही मला. हा, ठीक आहे. फक्त एका अटीवर मी तुमच्या विनंतीचा स्वीकार करीन. बोला बोला, जे काय बोलायचं असेल ते स्पष्ट बोला. वरदक्षिणा म्हणून 2 लाख रुपये देणार असाल तर. 2 लाख? मेघनाथ, एवढी मोठी रक्कम देणं कसं शक्य आहे आम्हाला? मुळीच शक्य नाही तुम्हाला. अहो, मला माहिती आहे करोडो रुपयाची शेत जमीन आहे तुमची. त्यातली थोडीशी जरी विकली तरी सहज पैसा उभा करू शकाल तुम्ही. काय? जमीन विकू? नाही मेघनाथ. ओ, शेतकरी पेशाची माणसं आम्ही. पोटच्या पोरापेक्षाही जमिनीवर प्रेम करतो आम्ही. जमीन आमची अन्नदाती, आमची आई आहे. जमिनीचा तुकडा म्हणजे आमच्या काळजाचा तुकडा. जिने आमच्या पिढ्या जगवल्या, जोपासल्या, ती जमीन विकू? नाही मेघनाथ, एवढं मात्र आमच्या हातून होणार नाही. नाही म्हणजे तुम्ही जमीनच विका असा आग्रह नाही माझा. अहो, तुम्ही अन्य मार्गानेही पैसा उभा करू शकता. इनामदार, मला थोडी यावेळी पैशाची गरज होती म्हणूनच ही अट घातली. उगाच गैरसमज करून घेऊ नका तुम्ही माझ्याबद्दल. ठीक आहे, 2-4 दिवसात करतो बंदोबस्त पैशाचा. इनामदार, अहो पण त्या तुमच्या मुलीला पळवून नेणाऱ्या त्या सैतानाचा बंदोबस्त करा आणि आपल्या मुलीला घरी आणा. अहो, त्या रत्नाकरनीच एका रामोशाच्या मदतीनं तोंडात बोळा कोंबून घरातून ओढत नेलंय आणि तुमच्याच शेतातील झोपडीत डांबून ठेवलंय. पाची निमक हराम, माझ्याच घरचं अन्न खाऊन अखेर माझ्याशीच बेईमानी केली काय? खाल्ल्या घराचे वाशे मोजणाऱ्या त्या हरामखोराचा मुर्दाच पडतो होता. मूर्ख आहेस खेरड्या. आता तो सोडून चालणे ज्याला सोडू देशील आणि त्याच्या शापाचं पाप लागून तुरुंगात आयुष्यभर नरकाई त्याला भोगीत बसतो. पाप भीते पुण्याला, चोर भीतो चांदण्याला, सोने लाविता कसाला, पितळ उघडे पडे. इनामदाराने माझ्याकडे त्याला सांगितलं असतील. तुझं एक अक्षरही ऐकायची इच्छा नाहीये माझी. अगं मी खरं सांगतोय. तू इतका स्वार्थी, विश्वासघातकी असशील असं नीचपणाचं कृत्य करशील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला. अगं भलताच गैरसमज करून घेतलायस तू माझ्याबद्दल. अगदी लहानपणापासून ओळखतेस तू मला. तू जाणतेस तुला दुःख झालं तर माझा जीव कसा विसरतो. ठेच तुला लागली तर वेदना मला होतात.
तुझ्या पायात काटा रुतला तर माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. खरंच सरिता, तुझ्या श्वासांवर जो जगतो, तुझ्या निश्वासाने जो घाय होतो, तो तुझा रत्नाकर तुझी अशी विटंबना करेल असं वाटलं तरी कसं तुला? अगं मला पण पशु समजतेस की काय? पशुलाही लाजवलंस तू काल. एखाद्या चोराप्रमाणे वाड्यात शिरलास. मला बेसावत पाहून लांडग्यासारखी झडप घातलीस माझ्यावर. निर्दयतेने गळा दाबलास माझा. मी ओरडेन म्हणून गुंगीच्या औषधाने बेशुद्ध करून पळवून नेलंस तू मला माणसातून उठवलंस. जा जा, चालता हो माझ्या नजरेसमोरून. आणि तुझा हा चेहरा ना कधी दाखवू नकोस मला. जा. अगं नाही सरिता, मी खरं सांगतोय, माझा काहीही संबंध नाही या प्रकाराशी. अगं काल तुझी चिठ्ठी मिळेपर्यंत मला माहिती नव्हतं तुला झोपडीत नेल्याचं. माझी चिठ्ठी? हो, तुझी चिठ्ठी एका लहान मुलानं आणून दिली ती मला. त्या चिठ्ठीत तू चक्क लिहिलं होतंस की माझं लग्न आबासाहेबांनी दुसऱ्याबरोबर ठरवलंय आणि मी पळून आलोय तुझ्यासाठी आणि मला शेतातील झोपडीत भेट. आणि म्हणून तुला मी त्या अविचारापासून परावृत्त करण्यासाठी तिथे गेलो तर तू बेशुद्ध अवस्थेत होतीस. अगं मीच तुला शुद्धीवर आणलं, पण शुद्धीवर येताच तू माझ्याकडे संशयाने पाहायला लागलीस. अगदी भडकलीस माझ्यावर, मनसोक्त तोंड सुख घेतलंस. सरिता, तुझ्या त्या कठोर शब्दांपेक्षा तू माझ्यावर केलेल्या भयंकर आरोपांचंच मरणप्राय दुःख होतंय मला. रत्नाकर, हे बघ, तुझ्या त्या नीच कृत्यांवर आता पांघरून घालण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या त्या थापांना मी फसेन असं तुला वाटतंय? म्हणे मी चिठ्ठी लिहिली. म्हणजे मी खोटं बोलतोय असं म्हणायचं तुला? ही बघ ती चिठ्ठी. तुझंच अक्षर आहे ना ते? तुझीच सही आहे ना खाली? अक्षर जरी माझ्या अक्षरासारखं असलं ना तरी ही चिठ्ठी मी लिहिलेली नाहीये. म्हणजे याचा अर्थ हे तुझं कारस्थान, तुझीच बनवेगिरी आहे ही. अगं सहनशीलतेला देखील मर्यादा असते माणसाच्या. जीवाच्या आकांताने सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय तरी सुद्धा तू मला दोषी समजते. समज, माझं डगं फिरलंय आणि तुला संशय विचारताना घेरलंय म्हणून तुला माझं मन कळत नाहीये, सत्य दिसत नाही. पण एक लक्षात ठेव, याचा तुला पश्चाताप करावा लागेल. दाही रडशील तू, दाही रडशील. आलीस? ये. हुशार आहेस ना? चित्रगुप्त, आबा कुठे आहेत? काल त्यांची अब्रू पळाली कुठेतरी. आता तुझं घरात स्वागत करण्यात कुणी नाही. एवढं हिणून बोलायची काही गरज नाहीये. कालचा तो प्रसंग माझ्यावर जबरदस्तीने लादला गेलाय, त्याची तुम्हाला काय कल्पना असणार? फार भयंकर होतं ते सगळं. काही सांगू नकोस, सर्व जाणतो मी. तू काल ज्या झोपडीत होतीस त्या झोपडीभोवती रात्रभर पारा करत होतो मी, अगदी डोळ्यात तेल घालून. आणि पहाटेच्या सुमारास रत्नाकर येताना दिसला तेव्हा तिथून गुपचूप घरी आलो. म्हणजे रत्नाकर तिथे नव्हता, पण रत्नाकरनेच मला पळवून नेलं होतं. मुळेच नाही. आज 4 दिवस तो आपल्या घरातून बाहेर सुद्धा पडलेला नाही. मीच त्याला त्याचा धोक्याचा इशारा देऊन ठेवला होता, कारण तुला पळवणारे लोक त्याचाही घात करायला टपलेत. काल त्यांचा मी पाठलाग केला, पण माझी चावल लागताच तुला झोपडीत टाकून पळाले ते. अरे देवा, मी रत्नाकरचा संशय घेतला. किती वाईट बोलले मी त्याला. काय वाटलं असेल त्याला, किती असह्य यातना झाल्या असतील. किती कळकळीने सांगत होता तू बिचारा मला. आणि मी चांडळीनं त्यालाच दोष दिला. स्त्रियांसारखी संशय आणि मूर्ख जात जगात दुसरी नाही. त्याला तू तरी कशी आठवत असणार? माझ्या रत्नाकरवर खूप मोठा अन्याय